बाबा तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव अशोक सखाराम आकाळ. मी धानोरा राहतो आणि अ, धानोरा राहतो आणि मोबाईल नंबर माझा 8698208436 आहे. तालुका जिल्हा. अकोला. आणि या कपाशीवर ही कपाशीचं वाण कोणतं आहे? हे 659. 659. हो. आणि याच्यावर हे किती महिन्याचं पीक आहे? हे 3.5 महिन्याचं पीक आहे. 15 जूनला याची पेरणी केली. आता 3.5 महिन्याचं पीक आहे. हम्म, हम्म. पराठी एक नंबर आहे तुमची. हो, पराठी वगैरे चांगली आहे. लहानपणा बुडापासून कैऱ्या वगैरे चांगल्या लागलेल्या आहे. वाढ पण चांगली झाली. आणि याला बुडापासून आपण याला बीज प्रक्रिया केली आणि एक वेळ ड्रिंचिंग केली आणि 2 फवारणी केल्या. बरोबर आहे. 3.5 महिन्यात आपलं पीक झालं. हां. आणि भराडीला माल पण चांगला आला आहे. बरोबर आहे. एका फांदीला कसं काय? एका फांदीला 7-7, 8-8, 10-10 बोंडी आहेत. बरोबर आहे. आणि बुडापासून शेंड्यापर्यंत मालच आहे पूर्ण तो. माल भरपूर आहे. माल भरपूर आहे. एका फांदीला. हो. एका फांदीला कमीत कमी 7-7, 8-8 कैऱ्या आहेत. आणि अजून पर्यंत आहे. फुलं येणं सुरूच आहेत. फुलं येणं चालूच आहे आणि वाढही भरपूर झालेली आहे. आणि आपलं 4.5 एकर क्षेत्र आहे. 4.5 एकर. हो, 4.5 एकर क्षेत्र आहे. पूर्ण शेतामध्ये पराठी. पूर्ण शेतामध्ये पराठीच आहे. पराठी आहे. तूर चांगली वाढलेली आहे. आणि गेल्या वर्षी आपल्या तुरीला फवारणी मी धन्वंतरी कंपनीची औषधी मला एका देवकर सरांनी दिली होती. घनश्याम देवकर सर आहेत पुनोतीचे. तर त्यांनी या पिकाच्या विषयी माहिती दिली. तर मी गेल्या वर्षी वापरून पाहिलं आणि त्याच्यावर तुरीवर मला चांगले रिझल्ट आले. कमीत कमी शेवटी फवारून तरी बी मला 4 एकरामध्ये 17 क्विंटल तुरी झाल्या. अरे वा वा. बरं. म्हणून मला विश्वास चांगला आला आणि सगळ्या लोकांना मी भरपूर लोकांना माहिती देत राहिलो. आणि आपल्या शेतामध्ये पण आता पूर्ण 100% आपलं ऑर्गॅनिक पीक आहे. कुठल्या केमिकलची आपण काही माहिती फवारणी वगैरे काही केली नाही. हो. शेजारच्या शेतकऱ्यांमध्ये आणि या पिकांमध्ये काय फरक दिसला तुम्हाला? बापा, जमीन आसमानचा फरक आहे. हो का? हो, जमीन आसमानचा फरक आहे. कारण की अशी त्यांची कपाशी नाहीच आहे. कारण की अशी ग्रीनलेस पण चांगली नाही आहे. कारण की आपल्या पराठीची ग्रीनलेस चांगली आहे. बुडापासून शेंड्यापर्यंत पात्या बोंड्या पूर्ण दिसतात आणि वाढही भरपूर झाली आहे. हो का? हो. आता सध्या पाण्यामुळे सर्वांच्या पराठ्या ह्या पिवळ्या पडलेल्या आहेत. हो. तरी पण आपली पराठी हिरवीगार आहे. हिरवीगार आहे. आपल्यावर लाल्या वगैरे किंवा काहीच नाही आहे. लोकांच्या पराठ्या तांबड्या वगैरे झाल्या. अच्छा. त्यांच्या याच्यावर लाला आला. आपल्या याच्यावर लाल्या वगैरे नाही आल्या. आणि पात्या पण गळत नाही. पात्या पण गळत नाहीत. नाही, पाती पण गळत नाही. आणि कुठल्याही रोगाची कुठलाच रोग नाही आहे याच्यावर. कुठल्याच प्रकारचा माशी नाही किंवा कीड नाही. माशी नाही किंवा काही नाही. इतर पराठ्यावर सध्या लाल्याचा प्रादुर्भाव जास्त आढळत आहे. बरोबर. मालही भरपूर आहे ना. पाहा ना. मालही भरपूर आहे. बुडापासून शेंड्यापर्यंत कैऱ्या वगैरे आहे सगळं. आणि पराठी 6 फुटाच्या वर आहे सध्या. 6 फुटाच्या वर आहे. तूर पण चांगली जबरदस्त दिसते तुमची. तूरही खूप चांगली आहे. बघा ना. तूर बापरे. आहे. हे बघा. तूर एकदम लोकांच्या वर गेली. 6 फूट 7 फूट तूर झाली. खूप चांगली तूर. 8 फुटापर्यंत तूर गेली सध्या. हो. आणि ती 3.5 महिन्याचं सध्या पीक आहे. 3.5 महिन्याचं पीक आहे. अजून तर पराठी खूप यायची राहिली. आणि तूर पण यायची. वा वा वा. जबरदस्त आहेत. बोंड्या चांगल्या कैऱ्यात. हो. म्हणजे जबरदस्त आणि वजनदार आहेत. मोठी बोंडी आहे. हो, मोठ्या बोंड्या आहेत सगळ्या. लहान नाही. बरोबर आहे. हो. इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील? मी हेच सांगेल लोकांना की हे धन्वंतरी कंपनीचं RP76 जे आहे हेच तुम्ही सगळ्या पिकांना वापरा. आणि याच्यापासून तुम्हाला मालाला पण चांगली झडती लागेल आणि उठावदार राहिला आणि जमीन चांगली होते आपली. हां. आणि शेतकऱ्यांना मरण्यापासून वाचवेल. अच्छा. उत्पन्न चांगलं घडेल. म्हणजे जे केमिकलयुक्त फवारणी आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाला जो धोका आहे तो या फवारणीपासून नाही आहे आपल्याला. नाही आहे. कारण की आपण हे पिलंही तरी आपण मरू शकत नाही. अरे वा. 100% ऑर्गॅनिक आहे. म्हणजे माणसाचा जीव सुरक्षित आणि पीक त्याच्यापेक्षा सुरक्षित. अशा प्रकारचं हे धन्वंतरी औषध जे आहे हे असं तुम्ही इतर शेतकऱ्यांना पण सांगणार? बरोबर आहे. हे सांगणार मी. आणि याची प्राईस जी आहे याची प्राईस किती आहे? याची अर्ध्या लिटरची आहे
500 ml ची 900 रुपये किंमत आहे. याबद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे? पूर्ण समाधान आहे, कारण की 900 रुपयामध्ये आपला फवारा होते. याच्यात कीटकनाशक कोणतं मिक्स करायची गरज नाही. एकच फवाऱ्यामध्ये चालते. कसं कृषी सेवा केंद्रात जर आपण औषधी घेतली तर त्याच्यात 4-5 औषधी मिक्स करावं लागतात. बरोबर. मिक्स केल्यामुळे त्याचा कम से कम 1400-1500 रुपयाचा फवारा होतो आणि हे आपला 900 रुपयाचा 2 एकराचा फवारा होतो आणि रिझल्ट चांगले आहे. म्हणून कुठल्या गोष्टीची धोका नाही आणि जमीन सुपीक होती. म्हणजे निसर्ग जरी कोपत असेल पण आपलं औषध मात्र चांगलंच राहणार आहे. त्याचे रिझल्ट आपल्याला चांगलेच राहणार. बरोबर. ठीक आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद.